हाय गाई, गुड मॉर्निंग. सुंदर अशा नवीन ब्लॉग मध्ये तुमचा खूप खूप स्वागत आहे. गाईस मस्तपैकी छान माझी मॉर्निंग झाली, छान नाश्ता झाला, फ्रेश झाली, छान पैकी अशी सुंदर. सकाळी लवकर उठून सिद्धांतजी बाबा कामाला गेले, सिद्धांत गेला शाळेमध्ये आणि आपली रुटीनची कामं चालू आहेत. तर मी म्हटली आज थोडंसं म्हणजे छोटी छोटी साफसफाई करून घेऊया. पुढे पुढे आपल्याला थोडं थोडंसं असं घाण दिसते, ते थोडं थोडं छोटी असे म्हणजे साफसफाई करून घेऊया गाईस आपण. तर मी म्हटली माझे तर इथे कपडे झालेत मशीनला लावून, तर मशीनला लावून माझी इकडे हे बघा कपडे तर झाले आपल्या मशीनला लावून. आणि मग म्हटली की चला आता आपण मग म्हटली थोडी बाकीची कामं करूया. कपडे झाले तर म्हटली गाईस थोडंसं म्हटली साफसफाई या सिटीला म्हटली करून घेते. म्हटली थोडंसं म्हटली इकडनं असं साफ करून घेते या सिटीने, इकडनं असं आहे सगळं ना हा पॅसेस मधला. तर मी म्हटली थोडे बोर्ड बीड आहेत लाईटीचे ते क्लीन करून घेऊया आपण जरा, त्यासाठी म्हटली साफसफाई करून घेऊया थोडी थोडी. आणि म्हटली मग चला म्हटली साफसफाई झाल्याच्या नंतर मग म्हटली पहिली लादी पुसायची. मेन म्हणजे मला ना कचरा काढून ना लादी पुसली ना बरं वाटतं आणि मग मी दिवाबत्ती करायला घेते. तर म्हणजे पहिले लादी पुसून थोडेसे बोर्ड आहेत लाईटीचे ते आपले कुठला हात लावतो बटन चालू करतो, कारण हा आपल्या बटनाला लाईटीच्या बटनाला घाणीचे हात लागतात. घाणीचे हात म्हणजे मेन म्हणजे काही आपण करत असलो म्हणजे काम करत असलं हात धुतले ओले हात तसेच बटना लागले मग ते डाग राहतात बटनाला. त्याच्यासाठी मी म्हटले आपण जरा साफ करून घेऊया, क्लीन करून घेऊया आणि म्हटली बाकीची कामं मग आटवून घेऊया. तर चला व्हिडिओ आपला असेच कंटिन्यू ठेवू. तर गाईज मी बोर्ड लाईटीचे पुसून घेते छानपैकी अशी कॉलिंगनी पुसते. कॉलिंगनी पुसले की बरं पडतं कारण लवकर क्लीन होऊन जातं. आणि म्हणून म्हटली त्याच्यासाठी म्हणजे कॉलिंग घेतला आणि कॉलिंगनी म्हटली पुसून घेऊया आपण. पटपट पटपट झटझट पुसून घेऊया. गाईस बघा मस्तपैकी असं क्लीन झालं कॉलिंगनी, छानपैकी क्लीन झाले बघा, किती छान क्लीन झाले, मस्त झाले क्लीन. तर चला असेच आपण सगळे लाईटीचे बोर्ड क्लीन करून घेऊया छानपैकी मस्त. ते व्हिडिओ आपल्या असंच कंटिन्यू ठेवू. आणि गाईस कॉलिंग जर आपल्याला मारायची असेल कुठे लाईटीच्या बोर्डवर तर डायरेक्ट ना स्प्रे करायचा नाही. कधी पण ना आपण जे काही कपडा घेऊ ना त्या कपड्यावर पहिले स्प्रे करायचा असा कॉलिंग आणि नंतरच पुसायचं. जर तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर स्प्रे केलात ना बोर्डवर, कारण त्या बोर्डाची आपली पिन असते त्याच्यात जाऊन स्फोट होण्याची शक्यता असते, त्याच्यात जाऊन असे जळण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी ना सांभाळून सगळ्या गोष्टी करा, कारण कॉलिंग हा ते पण एक हेच असं ना अल्कोहोल सारखंच असं ना कॉलिंग पण कारण क्लीन करते म्हणजे काहीतरी त्याच्यात पण लिक्विड आहेच ना, तेव्हा ती सगळी घाण सगळी डस्ट निघून जाते ना. त्यासाठी तुम्ही डायरेक्ट बोर्डवर स्प्रे नका करू. आपला काही कपडा घ्या त्या कपड्यावर स्प्रे करा असा आणि नंतर पुसा. काही जण काय करतात डायरेक्ट स्प्रे मारतात बोर्डवर आणि मग क्लीन करतात, तर तसं करू नका चुकून पण. कारण का आपले हे लाईटीचे बोर्ड असतात ना त्याचे पिन असे ते पिनचे होल असतात ना त्याच्यामध्ये ना हे जातं कॉलिंगचा एक जरी थेंब गेला ना तर खूप भारी पडतं. त्याच्यासाठी सांभाळून सगळ्या गोष्टी करा, संरक्षणसाठी करा आणि चांगल्या करा. तर हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर गाईस इथे बघा मी आता कबाड पण हा आमचा फार जुना माझा कबाड आहे हा. कबाड पण मी चांगला पुसून घेते आणि कबाड पण कॉलिंग मारीन पुसून घेते. तर चला म्हणजे साधून घ्यावे संधी आपली, कारण का म्हटली कबाड पण पुसूया. बरेच दिवस झाले म्हणजे 4-5 दिवस झाले काचा पुसल्याच नाही, म्हणजे काचा पुसून घेऊया आपण कॉलिंगनी कबाडाच्या पण. छान निघतं क्लीन. मी म्हटली चला म्हटली आज म्हटली कॉलिंगनी पुसून बघूया आपण, कॉलिंगनी पण पुसून बघूया कसं निघतंय म्हटली कबाड पण आपला. छान निघतंय, मस्त निघतंय. छान निघले गाईस कबाड बघा, किती क्लीन निघलंय बघा, किती छान निघले कबाड. सिद्धांनी आमच्या ना काय काय चिटकवतून बसतो, हे ते आणून ना सगळे चिटकवत बसतो. बघा मस्त क्लीन निघले कबाड, छानपैकी निघले कबाड, किती छान निघलाय ना कबाड, क्लीन निघलंय एकदम कबाड, मस्त निघलाय. तर चला व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू ठेवू आपण. मेन डोअरच्या इथला बोर्ड आहे, किती घाण झाले बघा, कसले कसले हात लागून त्याला किती घाण झाले बघा, असे डाग लागलेत नाही त्याला. तर म्हटली चला आता आपण तोच पहिला साफ करून घेऊया, कारण का बाकीचे मी आता केअर करत 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 आली तिकडनं साफ.
तर मी म्हटले आता हा एकच राहिला साफ करायचा, तर हा एक साफ करून घेऊया. खूप घाण झाले गाईस. सिद्धांत काय करतो, जेवताना उठतो, फॅन लावतो, लाईट लावतो, ही लाईट लाव, ती लाईट लाव, सिद्धांत चालू असतं. जेव्हा गाईस बघा किती घाण झाले, खूपच घाण झाले. हा चिकट डाग असतील ना लवकर निघत नाही, चिकट डाग. चिकट डाग लवकर निघत नाही गाईस ते. पडदा आहे गाईस, हा पडदा मोठा आहे थोडा आमचा. पडदा लावून लावून ना साईडने काय होतो, साईडच्या भिंती पण येतात काळ्या होतात. साईडच्या भिंती काळ्या म्हणजे पडद्याच्या असं घासून घासून. पण जर आपण देखून क्लीन करून घेऊ. बोर्ड तर झाले छान पैकी क्लीन आपला, मस्त झालाय. थोडं साईडचं घेतलं खिडकीवर एक हात मारते गाईस. बघा विंडो आहे आपली, विंडो विंडोला तर मी 2-3 दिवसांनी रात्री पुसूनच घेते विंडो. लाईट बंद करून द्यायचं. गाडी स्प्रे मध्ये काही सांगता तोंडावरच होतो त्याच्या घशात आपल्या, आणि आपला घसा की जायचा. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? मस्त लिव्हिंग मधून ती छान झाली आपली. बघा कसं चेहरा दिसते माझा छान. तर व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू आपण ठेवू गाईस. 4-4 दिवसांनी चादरी धुवा लागतात. चांगली आता घासून काढली आणि आता तिला पिळून आणि मिसळून घेते आणि पिळून घेते मस्त तिकीच्या. आणि शुभ्र दिली मस्त चादर. मस्त अशी पांढरी शुभ्र चादर छानपैकी अशी. गोदड्या नाही ठेवत, गोदडी खूप घाण होती गाईस. गोदडीने काय होतात, काय बोलतात असं काय ढेकणं काय बोलतात ना, की ढेकणं होतात गोदडीने. मी गोदड्याने ठेवत, चादरी ठेवते. अशा जाडजाड चादरी आहेत माझ्याकडे गाईस. या अशा मी जाडजाड चादरी ठेवते. गोदडीने ढेकणं होतं, कोणती घरात घाण करून ठेवायची ढेकण्याची. त्याच्यामुळे अशी चादरी घेऊन आणि गोदड्या एवढ्या जड असतात, साडींच्या बारीक बारीक कपड्यांचे असे शिवलेले असतात. आमची आई पण पहिली गोदडी शिवायची, कारण का थंडीत ना आणि पावसात ना त्याचा वापर करतात. तर मी नाही वापरत जास्त गोदड्या, मी चादरच वापरते. मस्त अशी पांढरी शुभ्र धुवून निघली छानपैकी. चांगली भिजत टाकली, धपाटण्याने धुटून घेतली, चांगली हुसळली, चोळली, चांगली घासली ब्रशनी आणि आता मस्त पांढरी शुभ्र अशी निघली चादर. तर म्हटली आपण चादर धुवून घेऊया आपली. अजून एक चादर धुवायची पडली, त्याची मी थोड्या वेळाने धुवून घेते. पहिली ही घेतली धुवून म्हटली. तर चला व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू ठेवू. Yeah.